आता फक्त काच फुटले, लवकरच घर फुटणार. ती आली. दारात उभी काल रात्र, दार बंद तरी घरात येणार. 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 बाई काय झालं? बायाजी थांब, मी बघतो. दारात उभी काळ रात्र, दार बंद तरी घरात येणार. परत येणार. बाई छवी घेऊन जाते ना. हा तो विक्षिप्त माणूस काय बरळत होता माहितीये ना? तुमच्याबद्दलच बोलत होता तो. दारात उभी काळ रात्र, दार बंद केलं तरी घुसणार आहे. तुम्ही घुसलाच आहात घरात. तू आणि तुझी ती छवी. मम्माने आश्रित म्हणून काय तुम्हाला घरात घेतला? तुम्ही तर छान मांडून बसलात या घरात. आम्हाला परोपकार करायची हौस आहे आणि तुम्हाला तर कसली चाडच नाही. दुसऱ्याच्या घरात किती आणि केवढं राहावं ते कळत नाही तुम्हाला. काय गे? ए, तुझ्याशी बोलतेय मी, ऐकू येत नाहीये तुला? इतकी निगरगट्ट झालीयस तू की मी काही बोललेलं तुझ्या अंगाला लागत नाहीये. ए, काय गे? मी कितीही बोलले तरी तुला बोचत नाहीये आता. हा, आता हे बोचत नाहीये का तुला आता? अनिकेत काय करतोस? अरे हात सोड ना माझा. हा, अनिकेत. ए ए, नाही अनिकेत, नाही अनिकेत, काय करतोय? नाही नाही, लागेल मला. अनिकेत माझ्या हाताला लागेल पण तेरा पीस सोड. अनिकेत, माईला पण लागलं बेबी आत्या. ती नोकर आहे या घरची. नाही येते माझी. तुमच्यामुळे ही डोक्यावर बसली आमच्या. डोक्यात नाही, मनात घर करून बसली ती आमच्या. तू तिच्यासाठी माझ्याशी वागतोय. तू का तिच्याशी वागतेस? हे घर तिचं नाहीये.
लग्नानंतर तुझं पण हे घर राहिलं नाहीये बेबी आत्या. सोड माझा हात, मला लागेल. आणि काय सोड. आपण असं नाही वागायचं. लाज नाही वाटत तुला? तुला वाटतंय की नाही ते बघत होतो थोबाडे देईन. ते, पण रिस्पेक्ट गमावून बसशील बेबी आत्या. आज पण माईच्या संस्कारामुळेच वाचली आहेस तू. पण इथून पुढे माझा हात थांबणार नाही. एका अर्थी जे झालं ते बरंच झालं ना. तसंही या फ्रेमची काच खराबच झाली होती. एवढे दिवस आपण फक्त बघत होतो पण बदललीच नव्हती कोणी. पण आता बघ, याला नवीन काच लागली ना की फ्रेम सुद्धा नव्यासारखी दिसेल. हे बघ. प्रेम नवीन आहे ग, पण जखमा जुने आहेत. पुन्हा तोच संकेत, तोच माणूस असंच काहीतरी बोलत होता तो. हे काय माहितीये, माणसाच्या तोंडून कधी कधी ना नियती बोलत असते. बायजी ऐक, तू शांत हो आधी. बायजी ऐक, तूच मला नेहमी सांगत असतेस ना, माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू त्याचं मन असतं. अगं शत्रू सुद्धा विचार करत नाही, असा विचार आपलं मन आपल्याच बद्दल करत असतं. आपल्याला घाबरवत असतं, शंका निर्माण करत असतं. आणि अगं असं कधी होणारच नाहीये याची भीतीही घालत असतं. तसंच होतंय आता तुझं. नाही 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 हो. नाही छबी, तोच माणूस होता. असंच घडलं होतं, तो काहीतरी असंच बोलत होता. अगं बायजी, तो माणूस विक्षिप्त होता. नाही पण असं ना विक्षिप्त, पण तो जो बोलला ना तो खरं बोलला. अगं 15 वर्षापूर्वी तो असंच बोलला आणि शरदयेचा अवित्री. बायजी ऐक ना, असं का करतीयस तू? एरवी कुठल्याच गोष्टीला घाबरत नाहीस आणि आता फक्त या गोष्टीला घाबरतेस. असं नको ना करू. छबी, गुरुजींना बोलू ना, मला बोलायचंय त्यांच्याशी. हा योगायोग नाहीये, नक्की काहीतरी घडणार आहे, काहीतरी भयंकर घडणार आहे. हो हो, तू शांत हो आधी. सॉरी. ये बाळा, का थांबवलंस तू मला आज? माहिती, बेबी आत्याना सतत त्रास देत असते, तुला वाटेल ते बोलत असते. हे इतकं सहन करणं पण चांगली गोष्ट नाही, अजिबात नाही. कधीतरी ना
खणखणीत उत्तर देऊन गप्प करायचं असतं समोरच्याला, आणि आज मी तेच करणार होतो. असं गप्प केलं असतं ना की इथून पुढे आयुष्यात तुझ्याकडे डोळे वर करून बघायची हिंमत सुद्धा झाली नसते त्याची. थांबवलंस तू मला. पण का माई, तुझ्याशी बोलतोय मी, मला उत्तर हवंय. का थांबवलंस तू मला, सांग. त्यांचा राग कळतो मला. आणि तुम्ही खूप लहान होता रे. अगदी समजून घ्यायच्या वयात सुद्धा नव्हता. त्यामुळे तुम्ही मला तुमच्या आयुष्यात अगदी चटकन आपलंसं केलं, सामावून घेतलं. पण त्यांचं तसं नाहीये ना. हे घर त्यांचं आहे, त्यांच्या आईचं आहे, भावाचं, भाच्यांचं आहे. मी बाहेरची आहे आणि त्यांच्या हक्काची जागा घेऊन बसली. त्या चिडणारच ना माझ्यावर, आणि हा राग राहणारच आहे. मग बोलून काय उपयोग ना. का नाही पटत आहे? तू तुझ्या पद्धतीने समजून घेतेस, पण मला नाही समजून घेता येत हे सगळं. मला सांग, तुला आम्ही आमच्या घरात आपलं मानतो ना, का? कारण आम्हाला आमची आई सोडून गेली, त्यानंतर तू तिची जागा कधी घेतलीस हे आमचं आम्हाला सुद्धा कळलं नाही. तुला लहानाचं मोठं केलंय आम्हा सगळ्यांना. त्या बेबी आत्याने नाही, घरातली असून सुद्धा नाही. तिचा राग आमच्यावर असायला हवा ना, तुझ्यावर का? तुझ्यावरचा राग राग नाही, अन्याय आहे. आणि तुझ्यावर होणारा अन्याय मी आज उद्या पुढे कधीच सहन करणार नाही. दॅट्स इट. एक गोष्ट सांगू, कान्हा जेव्हा रुसायचा ना, तेव्हा त्याची यशोदामाई त्याला सांगायची, कान्हा, तुला तुझ्या आईनं, देवकीनं माझ्या कुशीत दिलं. तिला असं वाटलं की यशोदा माझ्या कान्हाच्या डोळ्यातून पाणी काही येऊ द्यायची नाही. त्यामुळे तू रडलास ना की माझ्यापेक्षा देवकीला वाईट वाटते. त्यामुळे डोळ्यात पाणी आणायचं नाही. हे बघ, कुणी काही बोलू दे, कसंही वागू दे, तू माझा कान्हा आहेस की नाही, यशोदेचा कान्हा. दुसरं काही नको मला. आपल्या शाळेत 1ली ते 10वी पर्यंतचे वर्ग असतात. थँक्यू. हे बघा, आपली शाळा अगदी रेप्युटेड शाळा आहे, कळलं का? हो हो, जरूर जरूर, तुम्ही चौकशी करूच शकता. हो, आणि तुम्ही बिनधास्त आपल्या मुलांना शाळेत पाठवा, काळजी करू नका. काय हो, काय झालं? अहो, पाय थोडा मुरगळलाय माझा. ओ, मग घरी आराम करायचं ना, ऑफिसला येण्याची गरज काय होती? नाही नाही, असं करून कसं चालेल, कामं केवढी पेंडिंग आहेत. डेडिकेशन. काळजी घ्या. थँक्यू. हा बोल. दी, दगड बरोबर लागलाय ना? लागला तर आहे. आता तरंग किती उठतात ते बघूयात की. कसले तरंग? हॅलो दी, हॅलो हॅलो. आई, मी करते तुला परत. दी अगं, तरंग? अगं तरंग नाही, सत्संग. सत्संगाला जाते ना मी, ते बोलत होते आईशी. अगं पण तू आत्ताच. अगं, इतका सुंदर दिसतो तुला हा ड्रेस.
खरंच खूप गोड दिसतेस तू आज. अगं हो खरंच छान दिसतोय. शिवून घेतलास ना? हो ना अगं थँक्यू. ऍक्च्युली मला पण खूप आवडतो हा ड्रेस. हो ना? हो खरंच खूप छान दिसतेस. आजपर्यंत कोणीच माझ्या या ड्रेसचं कौतुक नाही केलंय. ए तू काहीतरी म्हणत होतीस ना? हो अगं माझं काम होतं ऍक्च्युली ना. मला पुढच्या आठवड्यात 2 दिवस सुट्टी हवी आहे. पण सरांशी बोलायची भीती वाटते. का म्हणजे सर पटकन सुट्टीच देत नाहीत. हो आता देतील. मी आहे ना, मी बोलते त्यांच्याशी. अगं पण सर अगं मी म्हंटल ना तुला, मी बोलते त्यांच्याशी, तुला देतील सुट्टी. पण सुट्टीवरनं आलीस की तुला डबल काम करावं लागेल. चालेल ना? अगं चालेल मला. मी नक्की करेन. थँक्यू यार, तू खरंच खूप भारी आहेस. तुझा हा कॉन्फिडन्सच खूप आवडतो मला. थँक्यू. अनिकेत सर म्हणतात ना ते बरोबर आहे की छवी ना उगाच कोणावरही संशय घेते. अगं ठीक आहे, नाही वाईट वाटत मला. पण थँक्यू. मी लगेच अप्लाय करते सुट्टीसाठी. पण तू माझं ऍप्लिकेशन सरांना देशील ना? थँक्यू. चल बाय. ए ड्रेस खरंच खूप छान आहे. थँक्स. हा गुरुजी, आजच या. हो आणि लवकर या. हा नाही बाईजीचं अर्जंट काम आहे. बरं ठीक आहे, लवकर या. काय ग, कसलं अर्जंट काम आहे? अगं तू मगाशी बघितलंस ना बाईजीला किती घाबरली होती ते. दरवेळी तो माणूस येतो आणि काहीतरी बडबड करून जातो आणि मग बाईजी टेन्शन घेत बसते. मी बोललीये तिला खूप वेळा की नको त्या माणसाकडे लक्ष देऊस, पण अगं ऐकतच नाही. तो येतो काहीतरी बोलतो, मग हे डिस्टर्ब होऊन जाते, उगाच काळजी करत बसते. मी सांगणार आहे बाई आजीला, आपण त्या माणसाला एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूट मध्येच टाकूया म्हणून. ते सगळं मगाशी मला बोलत होती की गुरुजींना पहिला कॉल कर, तिला पुढचं भविष्य जाणून घ्यायचंय म्हणून मी गुरुजींनाच आत्ता कॉल करत होते, बाकी काही नाही. एखादा असा धक्का बसला ना की माणूस सहजासहजी बाहेर येत नाही त्यातून. हो ना. आई आई काय झालं? अगं बघू बघू. आई अगं हे एवढं काय लागलं तुझ्या हाताला आणि एवढी मोठी पट्टी का बांधलीस? काय झालं सांग ना. ते काही विशेष नाही आहे. ते एवढे काचेचे तुकडे उचलले ना मी, तर ती काच लागली असेल. आई काय झालं सांगणार आहेस? सांगितलं ना ते. तू पाणी नेऊन दे बाईंना, जा. तू सांगणार नाहीयेस? अगं तू जोपर्यंत सांगणार नाहीयेस तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही. अगं पण सांग नाही, काय झालंय हाताला? सांग नाही. बघ हे लागल्यासारखं वाटत नाही. आई कोणी मुद्दामून केलंय का? बेबी आत्या? अक्कल नाही आहे का बेबी आत्या? तू का नाही सांगितलंस बाई आजीला तिने? मी सांगणार नाहीये. अगं सांगायचं नाहीये मला. मी ही पट्टी काढून टाकते, छोटी लावते, म्हणजे मग ती त्यांना दिसणार नाही आणि मग विषय वाटणार नाही. जा ना, पाणी नेऊन दे ना. हे बघ, एक लक्षात ठेव, मी बाईंकडे बेबीताईंची तक्रार करणार नाहीये. नाहीतर त्या बेबीताईंना ओरडतील आणि आपल्यामुळे बेबीताईंना त्रास होईल, कळलं? तू पाणी नेऊन जा. पाणी घेऊन जा बाईंसाठी. जा 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 जा.